आणि हा आहे आपला बेड ज्याच्यावर आम्ही तिघं आरामात झोपू शकतो. किंग साईड बेड आहे. मीटिंग लागले गाईज इव्हिनिंगचा. हा तोच लेक आहे जिथे आम्ही आलेलो. आता इथे आम्ही फोटोशूट करायला आलोय. वाव बघ ते बघ बदक. हे बघ काय ते बदक आहे ना, सुंदर आहेत बघ. वाव हे बघा ह्या दोघांचं काय चाललंय बघा. यू बघा त्या लहान मुलीची आहे ना अशी ती ट्यूब दिली आहे. बघा किती मस्त फिरतो याच्यात. सोनू सोनू कसं वाटतंय तिला. प्रॉन्स इतके फ्रेश आहेत ना आणि आता जस्ट त्या लोकांनी आणले. एकदम भारी टेस्ट आहे त्याची. हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज आहे आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी. तर आम्ही निघालो आहोत एका मस्त वन डेच्या ट्रिपला. कुठे जाणार आहोत ते तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. फिशरमॅन विलेजला चाललो आपण. तर ही आहे ना बाबूची फर्स्ट ट्रिप आहे आमच्या सोबत. गेल्या वर्षी ॲनिव्हर्सरीला होता पण तो लहान होता म्हणून आम्ही कुठे गेलो नाही. सो ही वेडिंग ॲनिव्हर्सरी आमच्या बाबूची फर्स्ट ट्रिप म्हणून ठरणार आहे. सो आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत. आणि आपण फिशरमॅन विलेजला जातो तिथे आपण फर्स्ट टाइम जातोय राईट. तर ते कसं काय आहे ते आम्ही तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू. तर तुम्ही ब्लॉग एक्सप्लोर करू तुमच्यासमोर. हा बरोबर, तुम्हाला सगळं दाखवू तिथे काय रेट वगैरे काय, रूमचा रेट काय आहे, तिथे काय काय इन्क्लुडेड आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करू. तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. बघा काय कर काय काय. चला आता आम्ही निघतो, तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. A few hours later. काही तिथे आम्ही आता पोहोचलोय. तर इकडून आपल्याला फेरीने जायचं आहे. इथे असा मस्त समुद्र आहे. आणि इथे सगळे जण वाट बघतायत. तिकीट साठी सागर गेला तिकीट काढायला. तर आपल्याला आता इथून पुढे फेरीने जायचंय. तिकीट काढली आहे. किती रुपये आहे 93%. म्हणजे पर पर्सन किती. 33. 33 आणि बाईकचे तेवढेच. चला तर आता आम्ही इथे थांबलोय, वेट करतोय. बाबू इथे बसलाय. तर आम्ही चाललोय. केवढी मोठी फेरी आहे ना. सो गाईज आता आम्ही आलोय फेरीमध्ये बसलोय. कार आणि बाईक पार्क केल्यात आणि आम्ही त्या वरती मग बसलोय. बसायला सेटिंग्स वगैरे चांगले, इथे पूजा उभी आहे मस्त असं. आणि इथून आम्हाला त्या कोपऱ्याला सोडणार ते पूर्ण समुद्र आहे बघा. इकडे बाबू आणि मी बसलोय. अरे इकडे बघ. हा आम्ही दोघं इथे बसलोय. तर बघू तिकडे 10-15 मिनिटं सोडेल आम्हाला. तिथून आम्ही स्टार्ट करू परत. A few moments later. तर काय करता आपण निघालेलो आहोत फेरीमधून. तर इथून अजून थोडस आपल्याला पुढे जायचं आहे. तर ते बाईकने जावं लागेल. सो त्याच्यामुळे अजून आपल्याला इथे किती भारी ग्रीनरी दिसते बघायला भेटते. तुम्ही बघू शकता एकदम मस्त रस्ता आहे हा. ऍक्च्युली हे पूर्ण आहे ना गावाच्या आतमध्ये आहे. त्याच्यामुळे एवढी ग्रीनरी वगैरे डोंगर वगैरे सगळं दिसत आहे. पण भारी वाटतंय ते. तर ठीक आहे, आपण जाऊ आणि आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचल्यानंतर तिथून आपण कंटिन्यू करूया. तुम्ही ब्लॉग 8 पर्यंत नक्की बघा. तर गाईज आम्ही आलोय आमच्या डेस्टिनेशन वरती फायनली. हे आहे आमचं फिशरमॅन विलेज रिसॉर्ट. तर गाईज आलेलो आहोत आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये आणि खूप छान आहे इथे वातावरण. इथे पोपटांचा तुम्हाला आवाज येत असेल, खूप भारी वाटतंय. तुम्हाला दाखवते. हा मेन एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सच्या इथे आहे हे रिसेप्शन. इथे आम्ही आता सगळे चेक इन आणि की सागर चावी घेतोय. आणि इथे समोरच तुम्हाला दिसते सुंदर अशी बोट आहे, भारी वाटतंय. आणि इथे बघा की पोपट आहेत, मी तुम्हाला दाखवते. जवळून आपण बघूया. हे बघा, बघतोय कसं माझ्याकडे. वरती बघ एवढे साडे आहेत. वाव,
अजून खूप काही आहे दाखवण्यासारखं. इकडे मला इथे मंदिर दिसतंय. गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे. 1 मिनिट. ओके. इथे असा सेल्फी पॉइंट आहे. भारी आहे. इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. पाया पडून घेऊया. मस्त असं बोटिंगसाठी आहे हे. भारी आहे आणि तिकडे मधोमध इथे लेकच्या इथे बरोबर असं पॉइंट आहे. आता आम्ही चाललोय आमच्या रूमवरती. हे किचन आहे आणि हे वाटतं सगळं इथे लेकच्या बरोबर समोरच खाण्यासाठी आहे. आणि आता तिथे आम्ही चाललो आमच्या रूमवरती. तर दादा आमचे बॅग घेऊन चाललेत सोबत. सो बघू आता पुढे अजून काय होतं. आपल्याला आजचा पूर्ण डे नाईट इथे स्पेंड करायचा आहे. तर ब्लॉग माईट बी छान होईल. तर आम्ही चाललो आमच्या रूममध्ये. बघा हा बोट हाऊस आहे आणि हा आहे आमचा रूम. आम्ही चाललो आता वरती. आम्ही फक्त अजून स्वतः आम्ही पण रूम नाही बघितलाय. डायरेक्ट आता तुमच्यासोबतच करतोय शेअर. लेक रूम घेतलाय आम्ही. काहीच हे असं काही आहे. बाहेर हे पॅसेज आहे. इकडेच होत आहेत. तिकडे कोपऱ्याला एक रूम आहे. ते ही आमची आहे. याच्या बाजूला एक आहे. त्या कोपऱ्याला एक आहे. रूम कसा आहे तो बघूयात. ही पूजा आणि बाबा ओनली आतमध्ये आहे. तर हा आहे आमचा रूम. तुम्हाला मी दाखवते. स्टार्टिंगलाच असं स्टार्टिंग पासून दाखवते. हे इकडे फ्रंटला स्टार्टिंगला आहे आपलं बाथरूम. हे बघा हे बाथरूम आहे. एकदम व्यवस्थित क्लीन वगैरे आहे सगळं. गिझर पण आहे आतमध्ये. गिझर आहे सगळं गिझर वगैरे आणि पण आतमध्ये कॉमन आहे ते. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ना असे कबड दिसेल स्टोरेजसाठी. इथे त्याला पण एक स्टोरेजसाठी एकदम छान दिलेलं आहे. ओके. आणि इकडे आहे आपला टीव्ही. इथे खाली त्याचं युनिट आहे काय पण ठेवायला. आणि इथे आपल्याला दिल्या जाते एकदम सिंपल असा ड्रेसिंग टेबल जो खूप छान आहे आमच्यासाठी. आणि हा आहे आपला बेड ज्याच्यावर आम्ही तिघं आरामात झोपू शकतो. किंग साईड बेड आहे. आणि इकडे आहे आपला एसी आहे आणि सोबत फॅन पण आहे. ही आपली विंडो आहे आणि खूप छान व्ह्यू येतो. आणि इकडे आता मेन दाखवते जो मला सगळ्यात तुमचं काय आवडते ती आहे गॅलरी. हा लेक व्ह्यू आहे. आम्ही लेक व्ह्यूचा रूम घेतलेला आहे आणि इतकं सुंदर वाटतंय हे. आणि हे मध्ये काय ते मे बी डायनिंग सारखंच आहे. हा तिथे जाऊन आपण खाऊ हे बघा शकतो. पूर्ण लेक व्ह्यू आहे. एकदम भारी वाटतंय ना. आणि खूप हम्म. छान अशी हवा येते आणि तिथे आपण मस्त असं बसू शकतो गप्पा वगैरे मारत. एकदम मस्त आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. एकदम भारी वाटतंय. सो गाईज आता आपण थोडं फ्रेश वगैरे होऊन घेऊ आणि 3 यांचा लंच टाइम असतो. येस. तर जेवायलाही जायचं आपल्याला. तर जेवायलाही जाऊ खाली आपण आणि नंतर आपण काल कंटिन्यू करूयात. येस. तर आम्ही जरा मस्त फ्रेशअप वगैरे होतो कारण की आता खूप ट्रॅव्हलिंगमुळे तर आम्ही थकलेलो आहोत. तर मस्त फ्रेशअप वगैरे होऊन घेतो आणि मग पुढचं सेलिब्रेशन कसं काय होतं ते तुमच्यासोबत आम्ही नक्की शेअर करू. तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू शेवट राहा. आणि हा बाबू बघा आमचा. सर कुठे आलात? अभि झोप. आम्ही झोप. A few moments later. तर गाईज आता जस्ट मी फ्रेशअप झाले आहे. तर मी तुम्हाला नॉर्मली आहे ना इकडचा जो मेन्यू कार्ड आहे त्याचे तुम्हाला मी रेट्स तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे तुम्हाला पण आयडिया की तुम्ही इथे आलात तर मग त्याच्या हिशोबाने नक्की काय काय रेट्स आहेत इकडचे ते. हे चायनीज आणि नूडल्स आहे चा मेन्यू. इथे चिकन व्हेज सगळं आहे तर असं काही ते रेट्स आहे त्याचे. हे असं काही रेट्स आहे. हे व्हेजचं आहे. काय होतंय? हा काय होतंय सनू? हा आपण घरी नाही आहे. आपण घरी नाही. त्याला असं वाटतं आपण घरी आणि असं फिरतोय. घरात कसं फिरतो तसं. येस तर मी तुम्हाला दाखवत होते. ह्या पोरामुळे सॉरी डिस्टर्ब झालं. बाप मुद्दाम करतोय. बोलते म्हणून मुद्दाम करतोय. शप्पथ. इथे व्हेज स्टार्टर आहे. इथे इंडियन व्हेज मेन कोर्स आहे. इथे नॉनव्हेज स्टार्टर आहे आणि इथे मेन कोर्स पण आहे नॉनव्हेजचं.
हे नॉनव्हेजचा मेन कोर्स आहे. असं काही आहे यांचं मेन्यू कार्ड. आहेत म्हणजे नॉर्मलच रेट्स आहेत, जसे की आपण बाहेर हॉटेलमध्ये जातो त्या हिशोबाने सांगितलं. 1 hour later. आलो आहोत आता खालती लंचसाठी. असा लेक मस्त. आणि इकडे आम्ही इथं बसलोय. तिथे बाबू बसलाय. आता बोलतो मला तिथे बसायचंय. एवढं पण असं ना क्युटी कुठं नाही दिसायचं. इथे बसायचंय. कशाला? तिकडे जेवण ठेवणार आहे. जायच काय जायच? मसाला पापड आलाय आणि ते सोनूला तुला आवडलेलं दिसतंय ना. हो चला बरं. हा तू खा घे. तुमचं आलेलं आहे फ्राय, बोंबील तवा फ्राय. मोबी तवा फ्राय आहे. डाळ आहे ना, डाळ आणि राईस आणि स्टीम राईस. ते मसाला पापड वगैरे बाबू खाऊन झालाय, खातोय. बोंबील फ्राय ते टेस्ट केलंय सागरने. कसं आहे बा, ते बोंबील आपल्या ताटामध्ये सर्व कर ना, म्हणजे आपल्याला साईज पण समजेल आणि आपण ह्याच्यात पण शेअर करू. गडगड आहेत ना, एकदम कुरुम कुरुम दिसत आहेत. बापरे गरम आहेत. तर मी थोडंसं ट्राय करते. बोंबील भारी आहे. डाळ घेतली आपण कारण की कसं बाबूला पण भरवता येईल ना, त्याच्यामुळे आम्ही मग आम्हाला बोंबील आणि डाळ भात घेतलं त्याला पण भरवण्यासाठी. तो कसं दोघांचं पण होऊन जाईल ना म्हणून. झालं आहे लंच करून. खूप भारी होता लंच. खूप मस्त होते बोंबील फ्राय, तवा फ्राय सॉरी. खूप भारी आणि खूप टेस्टी होती, कुरकुरीत. आणि इकडे बघा हे दोघं ते पोपट बघायला चालले. पॅरट खूप सुंदर आहेत रे बा. हे बघ त्यांचं घर असं तिथे. हे बघा ह्या दोघांचं काय चाललंय बघा. युवा स्टार्टिंगला आल्यानंतर दाखवली होती ही अशी एक बोट आहे आणि इथून ना सगळे रूम्स चालू होत आहेत, तर आपण त्यात ते बघूया. आम्ही पण इथे फर्स्ट टाइमच आलो आहे. ऑनलाईन व्हिडिओज पाहिले होते आणि छान होते रिव्ह्यूज. इथे असं मस्त गार्डन टाईप केलं त्या लोकांनी आणि इथे सगळे हाऊसेस आहेत असे. हा काटला हाऊस आहे, अशी नावं पण दिली आहेत इथे. हे फॅमिलीसाठी रूम आहेत सगळे इथे. बघा तुम्हाला इथे शूज वगैरे मोठे रूम आहेत हे सगळे. हे बघा हे गार्डन आहे असं लहान मुलांना खेळण्यासाठी. छान आहे, सिम्पल आणि स्वीट आहे. हा इकडे आहे स्विमिंग पूल. बघा इथे लोक बॉल खेळत आहेत. हा इकडे स्विमिंग पूल आहे आणि हे इथे बोंबील बाय असे रूमची सगळी नावं आहेत. हे इथे स्विमिंग पूल साईडचे सगळे रूम्स आहेत आणि खूप भारी वाटतं आहे गाईज. खरं सांगते मी तुम्हाला. ह्याचा रेट मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला सांगेल, तर तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा ब्लॉग. मस्तच वाटतं एकदम. फॅमिलीसाठी आहे सॅलमॉन स्टे म्हणून. फॅमिली कॉटेज आहे ही. मस्त आहे हे पण. गार्डन व्ह्यू आहे हा. आणि इकडे पण असं हे एंट्रन्स आहे बघा. हा असं एंट्रन्स आहे, खूप छान आहे. हे आहे मेड लेक कॅफे. तर हे बघा हे असं इथून जायचं आहे. हे प्रॉपर लेकच्या मधोमध आहे आणि खूप भारी वाटतं हे असं. छान आहे खूप. वाव, फोटोशूटसाठी वगैरे मस्त आहे.
आणि इथे असं आपण बसू वगैरे शकतो. तुम्ही असं इथे बसू शकता, असं नॉर्मल गप्पा वगैरे मारायला किंवा काही पण असं खायला वगैरे. तर असं आहे हे. आणि बघा लेकच्या समोरच असे हे रूम्स आहेत. एकदम भारी वाटतंय खूप. इकडे आहे ना एकदम ना असं पीसफुल वातावरण आहे आणि खूप छान असं रिलॅक्स वाटतंय. कोणाला जर रिलॅक्स वगैरे करायचं असेल, शांत असलेल्या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल ना, एकदम धांगाड वगैरे नाही, एकदम मस्त पाण्याच्या सानिध्यात, निसर्गाच्या सानिध्यात जर यायचं असेल ना तुम्हाला, तर फिशरमॅन विलेज हे बेस्ट आहे तुमच्यासाठी. तुम्ही नक्की इथे येऊ शकता. हा व्ह्यू टाकू ना पाठचा. हां, हे भारी वाटतंय, दाखवलं पण किती मस्त वाटतं. मस्त वाटतंय. आपला त्या साईडला आहे, आपण लेक साईडचा आपण फर्स्ट फ्लोअरला घेतला आहे. हा भारी वाटतोय ना बाळा. स्विमिंग पूल साईडचा पण रूम भारी होता. आपला पण छान आहे, आपला पूर्ण लेक दिसतोय तिथून. ठीक आहे, चला तर मग गाईज आता आम्ही आहे ना थोडंसं असं शतपावली करतो, थोडंसं फिरतो. आणि माझा विचार चल मला जा स्विमिंग पूलमध्ये, चल ना मजा येईल. आपण कपडे चेंज पण यायला लागेल आपल्याला. हां मग करू, चल बघू, गेलो तर जाऊ, अजून काही डिसाइडेड नाही आहे. लेट्स सी. मी शेअर करते तुमच्यासोबत. 1 hour later. सो गाईज इथं आम्ही आता खेळायला आलोय स्विमिंग पूलमध्ये. रवी तिकडे बघ. तू बस ना खाली. भीती वाटते एवढी, लहान मुलांचे येते. मी खाली बसून मी पूर्णच भिजेल मग. तुला कसं अरे मम्मा कुठे गेली? अरे मम्मा कुठे गेली? दोन्ही हाताने कर. आता सागर उतरलाय समुद्रामध्ये. सॉरी, समुद्र बोलते बाळा मी. स्विमिंग पूल मध्ये उतरलाय. हा उतरलाय. इथे आलास तर काय झालं असतं. इथे हा पप्पा कुठे गेला? बोला, आवाज दे, आवाज दे बाळा. अजून काय लोक येत आहेत मला स्विमिंग कॉस्ट्युम वगैरे घालून. चला, घातलेला आहे आता कोणीतरी आणि कोणी तयार झालेला आहे घालून. असं आम्ही फर्स्ट टाइमच करते, आम्ही कधी करत नाही. थांबाय बघा, मी असं काय ते घातलंय आणि इथे बघा इथे बाबा आणि सागर आहे. फुल पण आहे इथं. हाय कर सुरू, हाय कर. बघा त्या लहान मुलीची आहे ना अशी ती ट्यूब दिली आहे आणि बघा किती मस्त फिरतो याच्यात. सोनू सोनू कसं वाटतंय तिला? हा हा कसं वाटतंय सोनू? हे उषा हो हेशो हेजेरा आशा. तर गाईज आता इथे ना गाणी लावलेली आहेत. आता मी ते बोलली ना त्याच्यामध्ये तर कॉपीराईट लागेल यूट्यूबला, त्याच्यामुळे मी जास्त घेत नाही. बघा असं काय आहे, असं काही गाणं लावलेलं आहेत. माझा आवाज जास्त येतोय ना. 1 hour later. आम्ही आता आलेलो आहोत खाली मस्तपैकी तयार होऊन. तर असा काही माझा लुक आहे. असा मी वन पीस घातलेला आहे आणि हा सुंदर असा वन पीस मला सागरने गिफ्ट केलाय. आणि हे दोघं बघा, सागरची अशी काही ड्रेसिंग आहे. दोघं पण एकदम स्मार्ट दिसत आहेत. आणि माझं सोनू बघा. सो गाईज असं काही ते संध्याकाळचं क्लायमेट दिसतंय. इथे बोटिंग ऑलरेडी चालू केली आहे. हे बघा, ते बोटिंग करतात आहे. आता बघू, संध्याकाळचा क्लायमेट तर मस्त वाटतं एकदम. आणि आता आम्ही जरा जाऊ, बोटिंग वगैरे करू आणि नंतर मग भेटू. बोटिंग लागले गाईज इव्हिनिंगचा. हा तोच लेक आहे जिथे आम्ही आलेलो. आता इथे आम्ही फोटोशूट करायला आलोय. वाव बाळा, ते बघ बदक. हे बघ काय ते बदक आहे ना, सुंदर आहेत बघ. वाव, खूप भारी वाटतंय. इव्हिनिंगचं क्लायमेट आहे हे, खूप छान वाटतंय बघा. मस्त वाटतंय एकदम. किती सुंदर पोहत आहेत ना ते लोक.
गाईज असा हा नाईट व्ह्यू आहे पूलच्या इकडे, तुम्हाला दाखवते मी. खूप छान वाटतोय बघा. आणि तो लेकचा असा पूर्ण नाईट व्ह्यू होता. पूर्ण तिथे दिवे वगैरे लावलेत त्या लोकांनी. काय काय बोलतोय तू बाळा? तिकडे सर सर आमिर तिकडे चालू. ठीक आहे, तर आता आम्ही इकडे सरळ जातोय. ऍक्च्युली इथे आहे ना गेम झोन आहे, तर त्या गेम झोनची इथे आम्ही जातोय. कॅरम भेटतील खेळायला. आणि हे पॉवर हॉकी म्हणून एक आहे गेम हा. आणि हा आय डोंट नो काय आहे. बघा ना किती मोठा फिश टँक. हा मासा बघा. हॅलो हॅलो, तुला दिसते ना मी? कसा बघतो बघा हा. हॅलो 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 हॅलो. सर फिश बघ, फिश कुठे आहे? फिश कुठे आहे? हा, हात कर हात कर. हॅलो कर. हा, कर. ते करतोय बघा. अरे मस्त गेलंय. विला टाईप एकदम मस्त मानलंय ना. आणि पूजा चालले पुढे पुढे. ओ बाबू काय बोलतोय आमचं बाबू? बाबू काय बोलतोय? इकडे बघ, पूजा छान दिसते ना आज. असं काही ती नाईट व्ह्यू इकडे. आणि इथं अवीर आता वर बसलेला आहे ना अवीर. साठी ते फ्रेंच फ्राईज मागवले, मला खूप आवडतात म्हणून. हो गरम आहे सोनू. हो का, असं त्याला गरम लागलं ना की कसं करतो बाळा? हो. लाडत आलाय ना आता ते सोनू. आणि खूप छान आहे ते फ्रेंच फ्राईज, एकदम गरम गरम त्यांनी आणून दिलेत. आता आम्ही आलोय आहे इथे कॅरम खेळायला. आता इथे ना म्युझिक लावलाय, त्याच्यामुळे ना माझा आवाज येईल की नाही माहिती नाही, म्हणून मी थोडं मोठ्याने बोलते. नाही तर कारण की युट्यूबला आहे ना कॉपीराईट लागेल त्याच्यामुळे. चला तर आता मग गेम स्टार्ट करूया आपण. तुझी कुठली वाईट? उसका बाद. माझी कुठली एक ब्लॅक आहे ना? शिट यार. ठीक आहे ठेवा, आता गेम संपलं तर घ्या. बघू आता जाते का? गाईज नाव इट्स माय टर्न. ही माझी आहे. अरे यार, एवढ्या जवळून कोण पण मारेल बाळा. तिला एक कवडी जात नाही मला माहिती. हो हो, आता परत आले बाळा माझ्याकडे. काँग्रेस. अशा पद्धतीने सागर पहिला डाव जिंकलेला आहे. काय करतो अवीर इकडे तू? मजा येते सनू. येते आहे ना? तुला चलतंय माझं सोनं, तुला चलतंय. हा
A few moments later. इथे आमचे प्रॉन्स कोली वडा आलाय आणि पूजा इथे ट्राय करते. मस्त आहे. सकाळी खायचं होतं दुपारी लंचला, तेव्हा ह्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं. नशीब आता तरी आलं. किती मोठं आहे बघ ना. बिर्याणी मागवली आम्ही. त्याला अवीर खातोय. अवीर खा. प्रॉन्स त्याला खूप आवडायला लागले का. खा खा. हा हा. चाव. प्रॉन्स इतके फ्रेश आहेत ना, आणि आत्ता जस्ट त्या लोकांनी आणले. एकदम भारी टेस्ट आहे त्याची. बिर्याणी तर अजून आम्ही ट्राय नाही केली, पण इकडचं सी फूड ना खूपच भारी लागतं आहे बाळा. टेस्ट चांगली. बाबूला पण खूप आवडलेत प्रॉन्स. एकदम आवडीने खातोय. तर आता मी फटाफट जेवून घेतो आणि त्याच्यानंतरला मी तुम्हाला बाकीचे सगळे डिटेल्स शेअर करेन. हो गरम आहे. हा. The next day. सनू सनू मला सोडून चालला. ए सनू इकडे बा. का त्याची सावली दिसते का त्याला. तर गाईज गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो आहोत ब्रेकफास्ट करायला. हा डे 2 आहे. तर ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. चला. आमच्याकडे आहे पाव, मिसळ, पोहे आणि भुर्जी आणि ब्रेड आणि बटर. तुला काय खायचंय. काय सनू तिकडे जाऊया आपण. हा आधी ब्रेकफास्ट करूयात. हा ते मी घेतले भुर्जी पाव आणि ब्रेड आणि मस्का. सागरने घेतली मिसळ पाव. कसं आहे बा टेस्ट. छान. आणि भुर्जी पावची पण टेस्ट एक नंबर आहे. तर आता इथे बाबूला मस्का आणि ब्रेड मी भरवून घेते. त्याचा पण म्हणजे नाश्ता होईल आणि मग त्याच्यानंतरला भेटू आपण परत. असं आहे भुर्जी छान आहे ना. चला तर आपण ब्रेकफास्ट करून घेऊ. A few hours later. तर गाईज आलो आम्ही फायनली घरी. तर व्हिडिओचा आपल्याला एंड करायचा होता, जो की आम्ही केला नाही. तर ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे खूप थकणं वगैरे झालं म्हणून डायरेक्ट घरी येऊन एंड करू असं ठरवलं. तर तिकडचे कसे सगळे डिटेल्स वगैरे होते ते तुम्हाला सागर सांगेल, कारण की बुकिंग ह्यानेच केली होती. सांग मला. ऍक्च्युली तिकडे आम्ही आधीच बुकिंग केली होती. एक 15 to 20 डेज आधी. हम्म, आणि कपल्ससाठी 4,000 रुपीज आहे तिकडे. हम्म. फॅमिली असेल तर अराउंड तेवढं 7,000. 7,000 होतं एका रूमचे. त्याच्यामध्ये मॅट्रेस वगैरे म्हणजे मोठा रूम होता, जे फॅमिली बसू शकते. तिघे चौघे 5 जण वगैरे असं मोठं. आणि कपल्ससाठी 4,000 आहे. पर पर्सन 2,000 होता ते. हम्म. पण त्याच्यामध्ये फूड इन्क्लुडिंग नाही आहे. Yes, त्याच्यामध्ये फक्त फक्त स्टे ब्रेकफास्ट. आणि तिकडचं म्हणजे इनर काय तिकडे गेम्स असतील किंवा स्विमिंग पूल असेल, डीजे वगैरे आहे तिकडे. सो ते ह्या सगळ्या गोष्टी तिकडे इन्क्लुडिंग आहेत. आणि फूड आपण जसं खाऊ त्याच्यावरती रिझनेबल. एवढं पण महाग नाही वाटलं आम्हाला. 250-300 रुपये जसं बेस आहे तेवढंच आहे. मेन्यू पण ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. Then, व्यवस्थित वाटलंय आम्हाला तिकडे. आणि बुकिंग वगैरे केली आम्ही लोकांनी. हे ट्रॅव्हलिंगला पण ठीकच आहे. ट्रेननी पण जाऊ शकतो. तुमची प्रायव्हेट व्हेरिकल असेल तर तुम्ही त्याने पण जाऊ शकता. तर गाईज तिकडे आहे ना, जर तुम्हाला रुटीन मी सांगते. जर तुम्हाला ट्रेनने जायचं असेल तर तुम्ही सफाळे स्टेशनला उतरून वेस्टवरून शेअरिंग ऑटो पकडू शकता फिशरमॅन विलेजसाठी. आणि जर बाय रूट जायचं असेल तर मग तुमचं व्हेकल असेल त्याने जाऊ शकता. ओला सर्व्हिस तिथे अवेलेबल नाही. नाही आहे. पण तिकडे एक आहे की तिकडे तुम्हाला काही सेलिब्रेट करायचं असेल तर तिकडे तुम्हाला झोमॅटो तिकडे चालतो, की बिकॉज तिकडे केक वगैरे असेल पण लांबून येतं, ते पण डिलिव्हरी चार्ज असतात. पण ठीक आहे, ते अवेलेबल आहे तिकडे असं. येस. ते तर आता राहून ते गेलेलं मला सांगायचं. हां, तर त्याच्यामध्ये सागरने जसं मला सांगितलं, की फॅमिली इथे 7,000 रुपीज होते. तर ते 5 पर्सनचे होते. 5 पर्सनचे 7,000 आणि कपलचं जे पॅकेज आहे ते 4,000 मध्ये आहे. असं तिथे रूमचा रेट आहे आणि बाकी डिटेल्स तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती भेटूनच जाईल. तर आता आम्ही जो पॅकेज घेतला होता ना, त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड होतं. त्याच्यामध्ये स्विमिंग पूल इन्क्लूड होतं. इनडोअर गेम्स इन्क्लुडेड होते आणि जे लंच होतं आणि जे डिनर होतं ते आम्हाला सगळं आमच्या ह्याने करावं लागलं. सो तुम्हाला पण तिथे तसंच करावं लागेल. असं आहे तिकडे. बाकी तिकडे खूप तुम्हाला जर एका पीसफुल वातावरणात जायचं असेल तर फिशरमॅन विलेज हा बेस्ट ऑप्शन आहे. येस. आणि फूडचं सांगायला झालं, तिथे आम्ही फूड जे टेस्ट केले, तर तुम्ही जर तिथे जाणार असाल आणि जर फूड खाणार असाल तर तुम्ही फिश तिथे नक्की ट्राय करा. कारण
तिथे म्हणजे चिकन seafood, वगैरे seafood. चिकन वगैरे एवढं काही खास नाहीये. सी फूड एकदम बेस्ट आहे, एकदम बेस्ट टेस्ट आहे म्हणून मे बी त्याचं नाव दिलं असेल फिशरमॅन विलेज. तर त्याच्या नावानुसार त्याची टेस्ट पण खूप छान आहे. तर तुम्ही तिकडे गेलात ना तर गो फॉर ओन्ली फिश. खूप छान लागतात तिकडचे फिश. ठीक आहे, अशा परीने आपण हा ब्लॉग इथेच एंड करू. येस. बिकॉज ब्लॉग खूप मोठा मोठा झालाय. होईल. सो देन आपण इकडेच एंड करू आणि Yes. बघू कसं काही ब्लॉगचं होतंय. बिकॉज खूप सारे व्हिडिओज वगैरे काढलेत. सध्या जेवढा क्लिप हिला आता एडिट करण्यामध्ये हिला वेळ जाणार आहे. तर ही पोस्ट करेल आणि भेटेल तुम्हाला. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. बाय. टेक केअर.